नमस्कार, हॅलो, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. मंडळी, भारताला अनेक गुणवंत लाभलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असो, अगदी शिक्षण क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले आणि वैद्यकीय क्षेत्रातलेही अनेक गुणवंत डॉक्टर्स लाभलेले आहेत आपल्या देशाला. आणि त्यापैकीच एक म्हणजे न्यूरोसर्जन डॉक्टर प्रेमानंद रामाणी. आणि प्रेमानंद रामाणी यांचं कार्य असं आहे की त्यांच्या या सगळ्या जीवनपटावर, त्यांच्या सगळ्या कारकिर्दीवर एखादा चित्रपट निघाला नाही तर नवलच. आणि तो चित्रपट आता आलेला आहे आणि चित्रपटाचं नाव आहे ताठकणा. आणि याच निमित्ताने हा चित्रपट आता प्रदर्शित होतोय आणि याच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण या चित्रपटाच्या कास्टशी बोलणार आहोत. तसं चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्हा तिघांचं स्वागत NDTV मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यात आधी मी गिरीश दादांकडे येते. गिरीश दादा, अनेक चित्रपट, अनेक मालिका, अगदी गोजीरवाणा घरातल्यासारखी मालिका तुम्ही केलेली आहे आणि त्यानंतर अनेक चित्रपट करत करत या धाटणीचा चित्रपट करावा आणि तेही एखाद्या यशस्वी गुणवंतावर आधारित बायोपिक करावा, जीवनपट करावा, हे कसं काय तुमच्या मनात आलं? किंवा जेव्हा याचं दिग्दर्शन करायचं आहे, हे काम तुमच्याकडे आलं तेव्हा काय वाटलं नेमकं? मुळात ही कल्पना माझी नाही. डॉक्टर रामाणींचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांनी अनेक जीव वाचवलेत, अनेक लोकांना दुसरं आयुष्य दिलेलं आहे. म्हणजे अगदी अशोक सराफांपासून वर्षा उसगावकर, मला आपल्याला माहिती असलेली जी लोक आहेत, मी त्यांच्याबद्दल सांगू शकतो. तर अनेक अशी लोक आहेत की त्यांनी दुसरं आयुष्य दिलेलं आहे. खरं. आणि दुसरी इनिंग थोडक्यात आपण असं म्हणू तर आमच्या ह्या सिनेमाचे निर्माते आहेत विजय मोडशिंगीकर. म्हणजे आता हयात नाही आहेत ते, काही महिन्यांपूर्वी ते गेले. तर त्यांचं स्वप्न होतं की डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्यावर एक सिनेमा करावा. कारण ते त्यांचे पेशंट होते. त्यांनी म्हणजे त्यांना 2-3 महिने ते बेडरिडन होते, त्यांना चालता येत नव्हतं. अशा अवस्थेत असताना त्यांना कुणीतरी सांगितलं की रामाणींकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आणि त्यांनी त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली आणि ते 2 दिवसात चालायला लागले. तो चमत्कार बघून म्हणजे ते एकदम हैराण झाले. ते म्हणाले की अरे, हे जादूगर नाहीत तर हे देव आहेत. तर अशा देव माणसावर हा देव माणूस अख्ख्या जगाला कळावा, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी एक सिनेमा निर्मिती करायची ठरवली. आणि मग त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की आपण हा सिनेमा करूया. आणि मग मी दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्यावर सगळा अभ्यास केला आणि मग म्हटलं हे खूपच चॅलेंजिंग आहे. रामाणींवरती सिनेमा करणं खूप सोपं नाहीये, किंवा एक डॉक्टर किंवा एक सर्जन किंवा डॉक्टरच्या आयुष्यावर सिनेमा करणं. कारण सिनेमात काय लागतं की तुम्हाला मारामाऱ्या लागतात, किंवा विलन लागतो, गाणी लागतात, काहीतरी एक्सक्लुझिव्ह काहीतरी एक ड्रामा लागतो, काहीतरी, किंवा किचन ड्रामा लागतो. असं काही काही बऱ्याच अनेक पैलू असतात सिनेमासाठी. तर त्या गोष्टी डॉक्टरच्या लाईफमध्ये काय मिळणार? मग तेच मोठं चॅलेंज मला दिसलं. म्हणलं नाही, मग हे जर असं जर चॅलेंज जर असेल ह्या सिनेमात किंवा अशा सिनेमा करताना, तर म्हणलं हे स्वीकारायला अगदीच आवडेल. आणि तो जितका एंटरटेनिंग करता येईल किंवा लोकांना खेळवून ठेवता येईल आपल्याला 2 तास, असं काय करता येईल त्यात आम्ही ते सगळे, मग श्रीकांत बोजेवार आमचे लेखक आहेत, त्यांनी आणि मी मिळून आम्ही दोघांनी तो स्क्रीन प्ले तसा बांधला आणि तो सिनेमा करण्याचा म्हणजे एंटरटेनिंग म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला 2 तास खेळवून ठेवणारा सिनेमा बनवायचा आम्ही प्रयत्न केला. अच्छा. या सिनेमामध्ये अभिनेता उमेश कामत हा मुख्य भूमिकेत आहे आणि डॉक्टर रामाणी यांची भूमिका तो साकारतोय. उमेश, खरं तर प्रेक्षकांनाही आणि खरं सांगू का, अगदी प्रामाणिकपणे मलाही एक चाहती म्हणून उमेशला अगदी चॉकलेट बॉयच्या भूमिकेत बघण्याची सवय आहे, किंवा आम्हाला आवडतो तू अशा भूमिका केलेला. पण या प्रकारची गंभीर स्वरूपाची भूमिका करणं हे नक्कीच एक अभिनेता म्हणून सुद्धा तुझ्यासाठी चॅलेंजिंग असेल. खूपच चॅलेंजिंग होतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ना चॅलेंजिंग हे होतं की इतक्या मोठ्या माणसाचा बायोपिक करायचा आहे. मग खरं तर आपण याला बायोपिक म्हणायला नाही पाहिजे, कारण अगदी बायोपिक सारखं त्यांची प्रत्येक गोष्ट ह्याच्यात नाही सामावलेली आहे, कारण ते शक्यच नाहीये. 2 तासाच्या चित्रपटामध्ये त्यांनी जे काही आतापर्यंत कार्य केलेलं आहे ते सगळं नाही दाखवू शकत. तरी त्यांनी आम्ही समुद्रातनं फक्त एक पेला पाणी काढलं ऍक्च्युली. कारण त्यामुळे अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका आपल्याला करायला मिळते आहे आणि त्यामुळे
त्या व्यक्तीने जे काही करून ठेवलं त्याचं दडपण इतकं होतं. गंमत सांगायला मला आवडेल नक्की की त्यांच्याबरोबर सिनेमा करतोय याचं एक कलाकार म्हणून कधी दडपण आलं माहितीये का, जेव्हा आमच्या नातेवाईकांमध्ये किंवा घरातल्यांमध्ये किंवा असे सगळे जे थोडेसे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्या सगळ्यांना जेव्हा कळलं की मी ह्यांचा सिनेमा करतोय तेव्हा त्यांचे असे डोळे मोठे व्हायचे आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसायचा की अरे बापरे तुला ह्यांची, कारण जनरली कसं असतं वैद्यकीय क्षेत्रात किंवा डॉक्टर्स हे असतात ना, हे तसे पॉप्युलर व्यक्ती नसतात. म्हणजे ऑफकोर्स मोठे असतात व्यक्ती, त्यांच्याबद्दल काम मोठं असतं किंवा जेव्हा तुमचा प्रत्यक्ष संपर्क आलेला असतो किंवा नातेवाईकांच्या साठी जेव्हा संपर्क आला असतो तेव्हा ती आपल्याला व्यक्ती माहिती असते. पण त्यांचे राईटअप्सच येत आहेत किंवा त्यांचं होर्डिंग्सच लागत आहेत किंवा त्यांच्याबद्दल एक असे खूप काही ग्लॅमरस व्यक्तिमत्व म्हटलं जात नाही. त्यामुळे सामान्य प्रेक्षक एंटरटेनमेंटच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघत नाही. त्यामुळे तशी माहिती खूप कमी असते लोकांना, सामान्य प्रेक्षकांना. आणि त्यात माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी असे हे केल्यानंतर मला त्याचं दडपण आलं की अरे बापरे, मलाच कल्पना नाही अजून की ती व्यक्ती किती मोठी आहे. पण मला असं वाटतं की ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा ठरवलं की हे काम करायचं आहे तेव्हा मग त्यांचं ताठकणा हे पुस्तक वाचलं. हे जे प्रोड्युसर आहेत विजय बुळशिंगीकर, त्यांनी मला खूप पुस्तकं आणून दिली त्यांच्याबद्दल, त्यांची माहिती सांगितली. त्यांनी आतापर्यंत 2 लाखाच्या वर सर्जरीज केलेल्या आहेत आणि अजून आता त्यांचं वय 88 वर्ष आहे, पण 80 सुद्धा ते मॅरेथॉन धावत होते. आणि त्यांचा जो काही दिनक्रम होता तो ऐकून थक्क व्हायला होतं. 11 तासाच्या सर्जरीज केलेला हा माणूस आणि शिस्तबद्ध, डिसिप्लिन, ध्येयाने पछाडलेला आणि आपल्याला एक संशोधन करायचं आहे म्हटल्यानंतर कसलाही विचार न करता त्याच्या मागे लागून माझ्या मते ज्या पद्धतीने त्यांनी क्लिफ नावाची सर्जरी इन्व्हेंट केली आहे आणि त्याचा अनेक म्हणजे त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातही एक वेगळी माझ्या मते उलाढाल झाली आहे. आणि त्यानंतर कितीतरी त्यांच्या हाताखालचे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात असं जनरल वेगळ्या काय म्हणतात की ज्यांचं वेगळं न्यूरोसर्जरी ही नसेल, वेगळीच सर्जरीतले मास्टर असतील, पण त्यांना सुद्धा रामाणींबद्दल तेवढाच रिस्पेक्ट आहे. सो माझ्या मते अशा व्यक्तिमत्वाचं काम करायला मिळतंय. माझ्या मते कलाकार म्हणून अजून उमेश एक सांगितलं पाहिजे की इट्स अ कॉम्प्लिमेंट फॉर यू. ते समजूनच घे की तू खूप R&D केलेलं दिसतंय डॉक्टरांबद्दल सुद्धा आहे ना. आता एवढा अभ्यास केल्यानंतर माझ्या मतपेक्षा जास्त डेफिनेटली दिग्दर्शकाचं R&D जास्त आहे. पण मला असं वाटतं हे एवढं तर करायलाच पाहिजे, ह्याच्यात काही मोठं नाहीये. पण माझ्या नशिबाने डॉक्टरांशी मला संपर्क साधता आला शूटिंगला जाण्यापूर्वी. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी समजून घेता आल्या, त्यांच्याशी संवाद साधता आला. आम्ही ह्या चित्रपटामध्ये त्यांच्या बालपणापासून ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंतचा त्यांचा कालखंड आणि त्यातल्या काही मोजक्या गोष्टी निवडून हा चित्रपट बनवलेला आहे. खूप महत्वाच्या केसेस त्यातल्या त्यात 1-2 कारण शक्यच नाही सगळ्या केसेस मला हात घालणं. सो माझ्या मते त्यातल्या त्यात जे बेस्ट काढता येईल अशातनं आम्ही 1-2 तासाचा, जसं गिरीश सर म्हणाले तसं लोकांना खिळवून ठेवता येईल आणि यातनं थोडी डॉक्टरांबद्दल माहिती जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचली या निमित्ताने, मोठ्या पडद्याच्या निमित्ताने जर प्रेक्षकांना काहीतरी प्रेरणा मिळाली ना, तर माझ्या मते हे सिनेमाचं यश आहे असं मला वाटतं. नक्कीच, खूप छान छान. यानंतर मी दीप्तीकडे येते. दीप्ती, तू खरं तर डॉक्टरांच्या पत्नीची भूमिका यात साकारतेस आणि जेवढं उमेशसाठी ते चॅलेंजिंग होतं, तो म्हणाला त्याप्रमाणे डॉक्टरांची भूमिका साकारणं, त्यांचं जीवनचरित्र साकारणं, त्याप्रमाणे त्या डॉक्टरांची पत्नी म्हणून साकारणं सुद्धा चॅलेंजिंग असेल तुझ्यासाठी. अभिनेत्री म्हणून चांगलीच गोष्ट आहे की तुम्ही खऱ्या आयुष्यात जसे आहात तसेच तुम्ही पडद्यावर साकारलं, तर ते फारच बोरिंग आहे. आणि अर्थात एवढं मोठं महान काम करण्याचा हट्ट धरलेल्या एका एवढ्या मोठ्या ऋषितुल्य माणसाची पत्नी कशी असेल ह्याचा विचार सुद्धा करायला तुम्हाला एक दडपण येतं. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल पुस्तकात सुद्धा म्हणजे ताठकणा त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात पण फार कुटुंबाविषयी किंवा पत्नीविषयी असं काही महत्त्वाचं फारसं सापडलं नाही. त्यामुळे मला बेस काय धरावा तर ह्याचं थोडंसं टेन्शन आलं होतं. पण अर्थात उमेश आहे आणि मुळात गिरीश सरांनी मला
माझ्या सगळ्या प्रश्नांना अत्यंत सार्थक उत्तर दिली असल्यामुळे ते साकारता येणं सोपं होतं इज अ कॅप्टन ऑफ द शिप. आणि एवढ्या ध्येयवेड्या माणसाच्या मागे पत्नीनी जर बाकीच्या गोष्टी सांभाळल्या असतील तर त्याच्यासाठी तिची सायकोलॉजी काय असू शकेल ते सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं होतं. आणि मला असं वाटतं की एककल्ली आयुष्य जगणाऱ्या दुसरा जो आपला एक वामांगी म्हणून आपलं कर्तव्य निभावणाऱ्या अशा मला असं वाटतं त्यांचंही तितकंच जास्त महत्वाचा वाटा आहे यांच्या सक्सेसमध्ये. आणि तो कुठेही ग्लॅमर नकोय, कुठेही नाव नको त्याचं, आणि खाली मी धरून ठेवते आपलं कुटुंब, बाकी सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देते. पण तुम्हाला जे साध्य करायचंय, तुम्हाला ज्याचं संशोधन करायचंय, ती वाटचाल कुठेही थांबू नये. ह्याच्यासाठी त्यांचा स्वभाव काय असू शकतो ह्याचा एक साधारण मला अंदाज सरांनी दिला. आणि आमचे सीन एकत्र आणण्या चांगले झाले असतील त्याच्या मागे श्रेय ह्या दोघांचं आहेच आहे. आणि त्याप्रमाणेच हे सीन्स करायला मला मजा आली. आणि मला असं वाटतं की खूप चॅलेंज आहे त्या काळामध्ये जिथे सामाजिक प्रेशर जास्त असतं की लग्न झालं की टिपिकल असं आयुष्य असलं पाहिजे, टिपिकल तुम्ही हे सगळे गोष्टी केल्या पाहिजेत. ह्याच्या पलीकडे जाऊन ही साथ देणं मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रेरणादायी आहे माझ्यासाठी सुद्धा वैयक्तिकदृष्ट्या. त्यामुळे सहज होऊ शकलं ह्याचं श्रेयच अख्ख्या टीमला, उमेशला आणि गिरीश सरांना जातं. नक्कीच. अगदी गिरीश दादा, आणखी एक, जेव्हा अशा प्रकारचे आव्हानात्मक चित्रपट असतात ना, आणि विशेषतः कुठल्याही महान व्यक्तीच्यावर आधारित, तेही वैद्यकीय क्षेत्रातल्या, कारण रामाणी सरांचं नाव खूप मोठं आहे. आणि अशा वेळी ना एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक सिनेमासृष्टीतला व्यक्ती म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून सिनेमॅटिक लिबर्टी हा जो प्रकार आहे तो तिथे त्याच्यावर खूप मर्यादा येतात. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या दरम्यान तुमचे असे काही अनुभव होते का? होते ना, खूप असे अनुभव होते. कारण डॉक्टरचं लाईफ म्हणजे एक ड्राय लाईफ असतं. पेशंट घर रिसर्च हे इतकंच. यातनं मला स्वतःला त्या माणसाकडे बघताना काय मजा येईल 2 तास. तर मग ती लिबर्टी आम्ही थोडीशी घेतली की ज्याच्यामुळे त्यांच्या इमेजला धक्का लागू नये. ती लिबर्टी म्हणजे माणूस म्हणून किती झालं तरी त्याला, आता समजा म्हणजे रामाणींबरोबर आम्ही जेव्हा मीटिंगला जायचो, मीटिंग करायचो, जेव्हा डॉक्टरांबरोबर आम्ही मीटिंग करायचो की त्यांच्याबद्दल पर्सनल लाईफबद्दल विचारायचो, त्यांना स्वतःलाच कधी आठवायचं नाही काय झालंय माझ्या आयुष्यात. त्यांना आठवेच ना, किंवा त्यांना बोलतं करावं लागायचं. तर खूप कमी वेळा त्यांनी खूप कमी गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर त्या आम्ही कॅच करत गेलो, म्हणजे ते नर्व्स पकडत गेलो की ओके हे सेंटिमेंट्स लक्षात घेतले त्यांचे काय आहेत. आणि ते थोडंसं तेवढंच आम्ही लिबरल होऊन ते सेंटिमेंट्स म्हणजे बोजेवर आणि आम्ही बसून त्या सेंटिमेंट्स मांडत गेलो. आणि त्या सेंटिमेंट्स मधून ते कॅरेक्टर असं उभं होत गेलं. आणि मग त्यांना जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकवलं त्यांनी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. बऱ्याचशा त्यांच्या पर्सनल गोष्टी होत्या की जे त्यांना ते कधी बोलता आलं नाही, पण ते आपोआप येत गेलं. कारण त्यांच्यावर गप्पा मारल्यामुळे आम्हाला कळलं की माणूस शेवटी काय असतो, तो त्याच्या कामात कितीही फोकस्ड असला किंवा कितीही तो बिझी असला तरी तो माणूस म्हणून कसा असणार आहे हे जगजाहीर आहे. खरं. म्हणजे आपण जितकं तुम्ही इंटरॅक्ट व्हाल त्याच्या बरोबर, तर म्हणजे थोडक्यात म्हणजे काउन्सिलिंग करावं लागतं त्या कॅरेक्टरला ओपन अप करण्यासाठी. पण ते तसे खूप रिझर्वड आहेत डॉक्टर, नाही फार बोलले कधी काही. पण आम्ही त्यांच्याकडनं जेवढं हवं होतं तेवढं मिळालं आणि ती लिबर्टी घेऊन आम्ही ते केलं. पण ऑफकोर्स त्यांच्या परमिशन शिवाय आम्ही ते पडद्यावर मांडू शकत नाही किंवा आम्ही ते शूट करू शकत नाही. पण त्यांच्या त्या परमिशन मिळाल्या ते मला काहीच प्रॉब्लेम नाही, ओके आहे. त्यांच्या मिसेस बद्दल पण आम्हाला फार काही माहिती नव्हती, पण आम्ही ह्या कॅरेक्टरचा अंदाज घेऊन ते अपोजिट कॅरेक्टर कसं असू शकेल, कारण हे कॅरेक्टर जेव्हा मोठं होतं तेव्हा ती जी रुक्माई होती त्यांच्याबरोबर ती कशी ग्रेट असेल. तर तिचं कॅरेक्टर ते आपोआप लेखकाला फुलवता आलं. आणि ते इतकं सुंदर फुललं की त्यांना कुठेच ऑब्जेक्शनेबल वाटलं नाही की हो त्यांना आम्ही स्वतःच आहोत पडद्यावर
आणि त्यांना ते नॉस्टॅल्जिक झाले ते बघून सगळं. अगदी अगदी गिरीश दादा, मला ना इथे एक फार नमूद करावं असं वाटतं की जेव्हा आपल्याकडे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन जास्त नसतात ना, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे डॉक्टर रिझर्व स्वभावाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यातनं ते कसे वागतात बोलतात यातनं तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळं एक एक वैशिष्ट्य काढावं लागलं टिपून, आणि तेच काढून किंवा त्यांच्या पत्नीविषयी सुद्धा जाणून घेऊन या दोघांनाही ब्रीफ करणं म्हणजे मला खरंच असं वाटतं की हॅट्स ऑफ तुम्हाला, खरंच खूप मोठा सलाम तुम्हाला की या दोघांना ते ब्रीफ करणं खूप कठीण गेलं असेल. आणि पण ज्या प्रकारे आम्हाला ट्रेलर दिसतंय चित्रपटाचं आणि या दोघांचेही सगळे फोटोज आम्ही बघतोय, फिल्मशी रिलेटेड सगळे स्टिल्ससुद्धा आम्ही बघतोय, तर मला तुमच्या दोघांकडनं सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की दादांनी ज्या प्रकारे तुम्हाला ब्रीफ केलं होतं ना तुमचे रोल्स, त्याविषयी आम्हाला सांगा. मी गिरीश सरांबरोबर माझी जेव्हा सुरुवात झाली या क्षेत्रात, कन्फर्म झालं मला की मला काम करायचं, तर पहिल्या काही सिरियल्स मधली एक सिरियल होती या गोजीरवाण्या घरात. त्याचे दिग्दर्शक गिरीश मोहिते होते. आणि तेव्हा तर आपण काय सुरुवातच असते ना, तेव्हा सगळंच आपल्याला नवीन असतं आणि आपण भांबावलेलं असतो, आपल्याला काहीच कळत नसतं. अशा वेळेला योग्य मार्गदर्शन करणारा किंवा तेव्हा जे आपल्याला पहिले धडे मिळतात ना, ते आपल्या इथे डोक्यात राहतात व्यवस्थित अगदी शेवटपर्यंत. सो माझ्या मते ते पहिले काही धडे शिकवणाऱ्यांमधले माझे आवडते दिग्दर्शक गिरीश मोहिते होते. त्यामुळे ना माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावरती. जेव्हा हे मला कळलं की ह्या सिनेमाचं दिग्दर्शन ते करतायत, तेव्हा कुठेतरी मला हायसं वाटलं की ओके, सो आय विल बी इन अ सेफ हँड्स. आणि आय थिंक त्यांची खासियत काय माहितीये का, टेक्निकली ते साऊंड आहेतच, पण ते इमोशन्स आणि ह्याच्यावर जास्त खेळणार आहेत. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ते म्हणतात की मिसेस रामाणी यांच्या फारशा गोष्टी त्यांना भेटता आलं नाही आणि अगदी जितकं डिटेल माहिती करून घ्यायला पाहिजे तितकी माहिती मिळाली नाही. पण डॉक्टरांची जी काही भेट झाली, त्यांची भेट झाली, त्यांचं जे काही पुस्तकं वाचली त्याच्यावरनं जो काही अंदाज आला, आणि आमचे दोघांचे जे सीन्स होते त्याच्यातनं त्यांनी तेच सांगितलं की हा विचार करा की या डॉक्टरांचं हे कार्य आहे, ही बाई जी सतत त्यांच्या पाठीशिवाय घरचं सगळं सांभाळते आहे कुठेही, आणि त्याही तितक्या स्ट्रॉंग व्यक्ती असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. सो आमच्या सीन्समध्ये जेव्हा स्क्रिप्ट यायचं तेव्हा अनेकदा ते असं म्हणायचं की माझ्यासाठी ना लाईन्स महत्वाच्या नाहीयेत, तुमच्या दोघांमध्ये जे मॅजिक तयार होतं ना, तुम्ही काही बोला, मला जे हवंय ते मला मिळालं ना, कॅप्चर करता आलं ना, तर मला बास आहेत. मग तुम्ही वेगळ्या लाईन्स म्हणाल्या तरी चालेल, ह्या 4 म्हणा, त्याच्या अजून 4 तुम्हाला काही वेगळं म्हणायचं असेल तर ते म्हणा. आणि मला ते जाणवलं दीप्तीबरोबर काम करताना. म्हणजे मी सुद्धा मिसेस रामाणींना, मिस्टर रामाणींना जास्त भेटलो, मिसेस रामाणींना 2दाच भेटलो, पण त्यावेळेला त्याच्या आतापर्यंतच्या आमच्या या पूर्ण प्रवासात मिसेस रामाणी माझ्या मते फक्त 4 वाक्य बोलले असतील. 4 वाक्याच्या जास्त बोलले नाहीत, पण तेच बरोबर दीप्तीने हेरलं. आणि मला असं वाटतं ती पूर्ण सिनेमामध्ये तिला कदाचित वाक्य कमी असतील, खूप पल्लेदार वाक्य आणि सोलोलॉकीज आणि असे नसतील, पण माझ्या मते ते तिने बरोबर हेरलं. आणि ते कुठेतरी ते ट्युनिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपोआप जुळून आलं. म्हणजे आम्ही सुद्धा तसे टेन्स्ड होतो, कारण डॉक्टरांच्या घरात कॅमेरे लावले नव्हते किंवा जगाला त्यांच्या घरातल्या गोष्टी माहिती नाहीयेत. त्यांचं जे काही करिअर आहे, त्यांच्या ज्या काही सर्जरीज आहेत, त्यांचं जे काही इन्व्हेन्शन आहे त्याच्याबद्दल माहिती आहे, पण आज घरात डॉक्टर कसे आहेत हे कोणालाच माहिती नाही त्यांच्या कुटुंबाशिवाय. सो आमच्यासाठी ते चॅलेंजिंग होतं, पण माझ्यामध्ये मला दीप्तीबरोबर ते सीन्स करून मजा आली आणि एक काहीतरी घडलं असं आम्हाला वाटलं की ते झालं. आणि त्याच्यानंतर बरं वाटलं, आम्ही यांच्याकडे बघितलं, ओके ओके, आणि याची करेक्ट पावती आम्हाला मिळाली जेव्हा स्क्रीनिंग झालं. मी त्यावेळेला उपस्थित राहू शकलो नाही, पण माझ्या मते त्या स्क्रीनिंगला मला यांचा फोन आला की त्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी होतं, एक डोळे तरारले होते आणि दे वर व्हेरी हॅपी आणि त्यांना कुठेतरी ते नॉस्टॅल्जिक फील होतं. माझ्या मते ही गंमत आम्हाला करता आली, याचा आम्हाला आनंद आहे. दीप्ती, तुझ्याकडनं थोडक्यात एक जाणून घ्यायला आवडेल याविषयीच. मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून गिरीश सरांकडेचं खूप मोठं आवाहन होतं की उमेश म्हणाला तसं की त्यांचं करिअरच्या बाबतीत अनेक काय म्हणतो तुम्हाला गोष्टी वाचायला पुस्तकातून मिळतील, पण त्याच्या पलीकडचं सुद्धा आयुष्य ह्या करिअर किंवा संशोधनाला जोडून ती कथा तुमच्या समोर समर्पक पद्धतीने आणि एक प्रेरणा घेण्याच्या दृष्टीने मांडणं इज अ चॅलेंज. कारण जर तुला मेडिकलचे खूप मोठमोठे टर्म्स जर ह्या फिल्ममध्ये फक्त दाखवले तर कदाचित
ते आपल्याला कळणार नाही किंवा आपण रिलेट होणार नाही. पण प्रोफेशन काही असलं तरी तुमचा स्वभाव, तुमचं वेड आणि तुमचं ध्येय साधण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास, त्यांचा त्याला मिळालेली साथ आणि मग मिळालेलं यश. पण आपल्याला नेहमी यश दिसतं, यशाच्या मागे इतका संघर्ष आपल्याला कधी दिसत नाही. आणि तो इतका छान पद्धतीने टप्प्याटप्प्याने सरांनी तो पेरलाय. आणि अर्थात हे सगळं करत असताना ती अंडरस्टँडिंग सरांबरोबर असणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्याचा पाया आम्ही पूर्वीच बांधलाय, कारण मी एक संपूर्ण सिरियल त्यांच्यासोबत केली आहे. कंडिशन्स आपल्या नावाचा सिनेमा केला आहे. त्यामुळे तो एक ईज होताच. आणि जसं उमेश म्हणाला तसं की प्रतिमा रमाणींबरोबर फार इंटरॅक्शन नाही, त्यांच्याबद्दल काही लिहिलं गेलेलं नाही. तर मग त्यांचा त्या काळातून आलेले आहेत, तर त्यांचा स्टान्स कसा असेल, त्या कशा बोलत असतील, समजून घ्यायच्या. पण आधीच्या पद्धती वेगळ्या असायच्या. मला असं वाटत नाही की ते सतत खूप भांडणं कधी कोणी त्या काळी केली असतील. समजून घ्यायच्या गोष्टी खूप असतात. तर इतकं समजूतदारपणे असणं आणि इमोशनल कोशंट हाय असणं अशा वेळेला, की आपल्याला बाकी सगळी बॅटिंग एकटेनेच करायची, ते आपल्या संशोधनात बिझी आहेत, हे समजून अख्खं आयुष्य काढणारं व्यक्तिमत्व काय असू शकेल. तर ते आणि त्यांचा भावही आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो ते अत्यंत शांत त्यांची मुद्रा असते, अत्यंत कमी बोलणं, नेमकं बोलणं. त्यामुळे मला असं वाटतं की हेच त्यांचं कॅरी फॉरवर्ड आतापर्यंत झालंय. आणि मग सरांनी सांगितल्याप्रमाणे जे सीन त्यांनी छान लिहिलेत, लेखकांनी छान लिहिले, सरांनी छान आणि आमच्यावर सोडलं होतं त्यांनी की तुम्ही आता त्यातला गंमत तुम्ही आणायची आहे. आणि ती पावती उमेशनी सांगितल्याप्रमाणे ती मिळाली आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. नक्कीच. आणि मलाही खरंच आता उत्सुकता लागलेली आहे आणि आय होप की प्रेक्षकांना पण लागली असेल. मला खूप विश्वास आहे की प्रेक्षकांना, कारण मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहेत आणि खूप रसिक प्रवृत्तीचे सुद्धा आहेत, की इतका सुंदर चित्रपट एवढ्या मेहनतीनंतर झाल्यानंतर नक्कीच सिनेमागृहात जाऊन सगळे प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद लुटतील. तुम्ही तिघे इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा NDTV मराठी.